ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. संसार गावा नलनी हलोका, प्राणाय कारुण्यं घन घनात्वं. संसार गावा नलनी हलोका, प्राणाय कारुण्यं घन घनात्वं. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य, वन्दे गुरो श्री चरणारविन्दम्. 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 मागील भागात आपण पाहिलं की श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी अभयला दीक्षा दिली आणि भगवत नामाचा प्रचार करण्याचा उपदेश केला. आणि आता पुढे अभयचरण भाग 20. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्याद्वारे अभयला पुस्तक प्रकाशनासाठी ऐतिहासिक उपदेश. बंधूंनो, आज संध्याकाळी आचार्य देवांसाठी आयोजित केलेला श्रद्धांजलीचा हा कार्यक्रम केवळ आमच्या संप्रदायापुरता मर्यादित नाही. कारण जेव्हा आपण आमच्या गुरुदेवांच्या किंवा आचार्य देवांच्या विचारांविषयी, त्यांच्या तत्वांविषयी बोलतो, तेव्हा ती तत्व फक्त आमच्या संप्रदायासाठीच नाही तर संपूर्ण विश्वासाठी कल्याणकारी आहेत. त्यामुळे माझ्या गुरूंविषयी कुणीही भेदभाव करावा हा प्रश्नच उद्भवत नाही. कारण गुरुतत्व एकच असते, ते अनेक रूपात प्रकट होते आणि त्यांच्याकडून आपण सर्वच जण शिकत असतो. आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे, कारण या शुभदिनी स्वर्गाहूनही धन्य, प्रियाहूनही प्रिय असे माझे गुरु महाराज पवित्र धाम पुरी येथे अवतरले. मी त्यांना प्रार्थना करतो की हे गुरुदेव, तुम्ही आमचे जीवन प्रकाशमान करा. मानव जातीच्या अस्तित्वासाठी संघर्ष करणारे एकमेव आशास्थान तुम्ही आहात. श्रील प्रभुपाद. मुलांनो, हे वृंदावन आहे, सर्वात पवित्र तीर्थस्थान. हे स्थान म्हणजे आध्यात्मिक जगताचा ह्या भौतिक जगातील विस्तारच आहे. पण बाबा, तुम्ही म्हणाला होतात ही भूमी म्हणजे परीस आहे. हो, इथली झाडे कल्पवृक्ष आहेत आणि इथल्या गायी सुरभी आहेत. बाबा बाबा, तो पहा मोर. हो, मोर श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण आपल्या मुकुटावर मोरपंख धारण करतात. इथली सगळी झाडं कल्पवृक्ष आहेत. हो, मग जर मी काही मागितलं तर हे वृक्ष माझी इच्छा पूर्ण करतील. हो, पण काही मागायचं असेल तर कृष्ण भक्ती माग. हा गोवर्धन पर्वत आहे. चला, आपण येथे दंडवत करूया. भाऊ, जरा गाडी थांबवता. चला, हो दंडवत करा. हो.
तेही राधाकुंडची परिक्रमा करत आहेत आणि आपणही राधाकुंडची परिक्रमा करीत आहोत. पण यात एक फरक आहे. श्रील प्रभुपाद, ते कसं? साधारणपणे लोक श्रीकृष्णांची पूजा करतात कारण ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. पण आपण आराधना करतो श्रीमती राधाराणींची. आपण श्रीकृष्णांवर प्रेम करतो कारण राधाराणी त्यांच्यावर प्रेम करतात. अभय, अभय चरणारविंद, तुम्ही कधी आलात? आत्ताच मला कळलं की तुम्ही इथे आला आहात, म्हणून आपल्या दर्शनासाठी आलो. ओ, एवढ्या लांबच्या रेल्वे प्रवासानं तुम्ही थकला असाल. जा, स्नान करा, प्रसाद घ्या आणि आराम करा. श्रील प्रभुपाद, मी आपल्या सोबत राहू इच्छितो. मी खरंच थकलेलो नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही आमच्या सोबत राहा. तुमचा व्यवसाय कसा सुरू आहे? खरं तर फारसं काही ठीक नाही. अच्छा, जर तुम्ही पुरेसा वेळ आणि लक्ष दिलं नाही तर व्यापार कसा चालेल? शेवटी या जगात सगळ्यांना पैसाच महत्वाचा आहे. सगळे पैशाच्या मागे धावताय, कोणालाही तो सोडावासा वाटत नाही. आणि तसंही जर तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर तुम्हाला शिकलं पाहिजे की इतरांकडून पैसा कसा काढून घ्यावा. मला हे जमत नाही श्रील प्रभुपाद. जर तुमचं पैशावर प्रेम असतं तर तुम्हाला ते जमलं असतं. पण तुम्ही कृष्ण भक्तीची निवड केली म्हणून तुम्हाला त्यात स्वारस्य नाही. तुम्ही आत या, मला थोडं बोलायचंय. मुलांची काळजी घ्या आणि त्यांना प्रसाद द्या. हो श्रील प्रभुपाद. या, बसा. श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा आहे की हे संपूर्ण जगत कृष्ण भक्तिमय व्हावं. ब्रह्मदेवाच्या दिवसातून एकदा भगवान श्रीकृष्ण राधाराणीचा भाव व कांती धारण करून आध्यात्मिक जगतातील तो हरिनामाचा अमूल्य ठेवा सगळ्यांना वितरित करण्यासाठी अवतरित होतात, अगदी प्रत्येकाला. या कलियुगात, अशा युगात जेव्हा सगळे जीव अत्यंत पतित आहेत, श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. त्यामुळे हे ज्ञान ते हवे त्याला सहजपणे देऊ शकतात. ते परमनियंता आहेत म्हणून ते संपूर्ण जगताला अगदी सहज कृष्ण भावना भावित करू शकतात. पण त्यांना हे कार्य त्यांच्या भक्तांकडूनच करून घ्यायचे असते, कारण त्याचे श्रेय त्यांना आपल्या भक्तांना द्यायचं असतं. आणि म्हणूनच श्रील भक्तिविनोद ठाकूर यांच्याद्वारे श्री चैतन्य महाप्रभूंची ही योजना अलीकडच्या काळात उलगडू लागली. या कार्यात मी त्यांना सहयोग करावा अशी त्यांची इच्छा होती, पण मी फार काही करू शकलो नाही. का बरं श्रील प्रभुपाद? आपण खूप काही साध्य केलंय. आपल्या उपदेशामुळेच श्री चैतन्य महाप्रभूंचा संदेश भारतभर पसरला आहे. तुम्ही या देशात 64 गौडीय मठ स्थापन केले आहेत. तुमच्या अथक प्रचारामुळेच हजारो लोकांनी कृष्ण भावनेचा स्वीकार केलाय. पण हे सारे समुद्रातील एका थेंबासारखे नगण्य आहे. श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा जगभर पोचायला हवी आणि प्रत्येक शहरात गावात पोचायला हवी. आता मी इथे फार काळ राहणार नाही. मला या कार्याच्या भवितव्याची चिंता वाटते. मी गेल्यावर मठात अशांती पसरेल. श्रील प्रभुपाद, कृपा करून असं बोलू नका. आम्हाला तुम्ही पुढची अनेक वर्ष हवे आहात. अभयचरण, आपण कोणीही या जगात कायमचं राहणार नाहीये.
कधी ना कधी प्रत्येकाला जावंच लागेल. आणि या जगातील माझी वेळ आता संपत आली आहे. म्हणून तुम्ही आता हे कार्य पुढे चालू ठेवलं पाहिजे. श्रील प्रभुपाद, मला सांगा, मी तुमच्यासाठी या कार्यासाठी काय करू शकतो? चैतन्य महाप्रभूंच्या संदेशाचा जगभर प्रसार करा. प्रत्येक गाव आणि शहरात प्रसिद्धी, लाभ, प्रतिष्ठा यांच्या मोहात पडू नका. कृष्ण भावनेचा प्रचार प्रसार करा, तो केवळ इतरांच्या भल्यासाठीच. सदैव लक्षात ठेवा की परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण स्वतः नामरूपाने या कलियुगात प्रगट झाले आहेत आणि हे इतरांनाही लक्षात आणून द्या. म्हणून हरिनामाचा आश्रय घ्या आणि प्रत्येकाला हरिनामासाठी प्रेरित करा. होय श्रील प्रभुपाद, तुमची आज्ञा माझ्यासाठी सर्वस्व आहे. पुस्तके लिहा आणि ती वितरित करा. पुस्तकेच ह्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. जेव्हाही तुम्हाला पैसे मिळतील, पुस्तके प्रकाशित करा, पुस्तके वितरित करा. अलीकडेच लंडन वासियांनी वेम्बली येथील सिटी हॉलमध्ये एक जगावेगळा आणि अद्भुत अनुभव घेतला. संमोहन तज्ज्ञ चार्ल्स टाउन्सनने त्याच्या प्रयोगासाठी प्रेक्षकांमधील काहींना स्टेजवर आमंत्रित केले. त्यातल्या 16 वर्षांच्या ल्युसी मॅक कॉलिन्सची कथा सर्वात थक्क करणारी होती. डोळे बंद कर, या दोलकावर लक्ष केंद्रित कर, माझ्या आवाजाकडे लक्ष दे. तुला आता झोप येत आहे. तुझे डोळे जड होत आहेत. आता तू गाढ झोपेत आहेस. ल्युसी, आता तू तुझा भूतकाळ आठवायचा प्रयत्न कर. तू तुझं बालपण आठवण्याचा प्रयत्न कर. आणखी, अगदी आणखी मागच्या काळात जा. कुठे आहेस तू? काय दिसतंय तुला? मला सांग, कोण आहेस तू? माझं नाव लोरा जोन्स. ते लोक मला मारतायत. त्यांना वाटतंय की मी चेटकीण आहे. मला सोडा. कोणीतरी वाचवा. मी चेटकीण नाहीये. मी काहीही केलेलं नाहीये. विश्वास ठेवा. थांबा. नाही. तिची अवस्था पाहून मिस्टर टाउन्सने तिला लगेच वर्तमानात परत आणलं.
हे तर उत्तमच आहे की आता पाश्चात्य जगतही पुनर्जन्मावर विश्वास ठेवू लागलेत. पुनर्जन्म म्हणजे नक्की काय अभय बाबू? पुनर्जन्म शब्दाचा अर्थ आहे परत येणे. शरीराचा अंत होतो पण आत्मा परत येतो. अभय बाबू, तुम्ही भूतांवर विश्वास ठेवता? हो, भूत असतात. मला एक घर माहितीये जे भूतांनी पछाडलेलं आहे. कुठे? फौजी बागेजवळ. मोठे घर आहे, एका इंग्रजाचं आहे. चांगलं घर आहे पण कोणीही तिथे राहत नाही कारण ते घर पछाडलेलं आहे. ओ, खरं म्हणजे मीही एका घराच्या शोधात होतोच. परमसत्य एक व्यक्ती आहे हे तुम्ही सिद्ध केले. खोट्या शून्यवादाला दूर पळविले. तुमची वचने सदैव आम्हा नवजीवन देती. तुमच्या चरणी लीन आम्ही, हे कृष्ण कृपामूर्ती. तुम्ही नसता जर आला, सांगितला असता कोणी कृष्ण भावनेचा उपदेश, तुमची बलशाली वाणी. हेच तुमचे बलस्थान अन असे गदेसारखी गती. मजपतिताचा उद्धार करा, हे कृष्ण कृपामूर्ती. तुम्ही शिकवली सेवावृत्ती, बहु लागे आम्हाचव. प्रफुल्लित अन टवटवीत जणू प्रातःकालचे दव. ज्ञान जरी हे सनातन, प्रचार प्रसाराची ही नवरीती. अगाध अचिंत्य चमत्कार तुमचा, हे कृष्ण कृपामूर्ती. अतिउत्तम, अतिउत्तम. भक्ती सुधाकर, द हार्मोनिस्टच्या पुढच्या अंकात हे प्रकाशित करा. भविष्यात अभयचरणारविंद दास जे काही लिहितील ते आपल्या मासिकात छापा. श्रील प्रभुपाद, हे तर उत्तम होईल. नाहीतरी मासिकासाठी नेहमी चांगलं साहित्य मिळणं जरा कठीण असतं आणि अशा ज्ञानी व्यक्तीनं आपल्या मासिकासाठी लिखाण करणं हे आपल्यासाठी वरदानच ठरेल. हो, तुम्ही त्यांना पत्र लिहा आणि सांगा की आपल्या मासिकासाठी त्यांनी नियमित योगदान द्यावे अशी माझी इच्छा आहे. होय श्रील प्रभुपादजी. आपला नेहमी हाच प्रयत्न असायला हवा की कृष्ण भावनामृताचा प्रचार उत्तमोत्तम रीतीने व्हावा. आपण जे काय करू शकतो ते सर्वोत्तम असावं. या ज्ञानाला जगभर पोहोचवण्यासाठी आपले हे साहित्य महत्वाचं साधन ठरेल. या जगासाठी आपल्याकडे एक अतिशय महत्वाचा संदेश आहे आणि हे आपलं कर्तव्य आहे की आपण योग्य रीतीने तो संदेश प्रसारित करायला हवा. श्रील प्रभुपाद, तुम्ही आम्हाला अगदी योग्यरित्या मार्गदर्शन केलं आहे. आता ही आमची जबाबदारी आहे की आम्ही हा संदेश जगभरात प्रसारित करावा. होय, जो शिष्य आपल्या गुरूंची आज्ञा प्रामाणिकपणे पार पाडतो त्याला पुढे जाऊन नक्कीच आध्यात्मिक यश प्राप्त होते. असा भक्त आपल्या गुरूंचे स्वप्न नेहमीच पूर्ण करायच्या प्रयत्नात असतो. अभयचरण या कार्यात उशिरा आले असले तरी ते खूप काही करून दाखवतील. ते आपल्या मुंबईतल्या केंद्राचे अध्यक्ष झाले तर बरं होईल, नाही? नाही, आत्ताच नको. सध्या त्यांना राहू देत. आत्ताच त्यांना व्यवस्थापनात ओढण्याची आवश्यकता नाहीये. योग्य वेळ आली की ते सर्व काही करतील. परमसत्य म्हणजे एक व्यक्ती आहे हे सिद्ध केले. खोट्या शून्यवादाला तुम्ही दूर पळविले. मी ऐकलंय की ते घर भूतानी झपाटलंय असेल कदाचित. आणि तुम्ही तिथे राहायला जाणार? हो, ते छान आणि मोठं घर आहे. मला ते घर खरंच खूप आवडलंय. पण मग भूतांचं काय? भूत? भूतांची काळजी करू नकोस. हे बघ, जोपर्यंत तुमच्या मनात भीती नसते तोपर्यंत भूत तुम्हाला काही करत नाही. घाबरू नको. मी आत्ताच इतकी घाबरलीये. नाही, मी नाही येणार त्या घरात. बाबा, मी नाही घाबरत. मी पण येईन तुमच्यासोबत. मला भूत पाहायचं आहे. सुलक्षणा धाडसी मुलगी आहे. ती नाही घाबरत भूताला. मी का घाबरू भूताला?
तुम्हीच सांगितलंय ना की ते आपल्याला घाबरतात. सुलक्षणा, तू गप्प बस. मोठी माणसं बोलत असताना मुलांनी मध्ये बोलू नये. जा बघू तुझ्या खोलीत. अगं, ते घर रिकाम आहे म्हणून तिथे भूत आहे. पण जेव्हा आपण तिथे जाऊ तेव्हा ते निघून जाईल. घाबरायचं कारण नाही. शेवटी भूत सुद्धा माणसांना घाबरतात. मी सांगितलं ना, मी त्या घरात नाही जाणार. नुसत्या विचाराने मला भीती वाटतेय. राधा, तू कधीतरी माझ्याशी सहमत होशील का? तू माझ्यावर थोडासाही विश्वास ठेवू शकत नाहीस का? तुम्ही नेहमीच असं वागता. कधीच आमची काळजी करत नाही. बरं, मग आपण असं करू. तू इथे मुलांसोबत राहा आणि मी तिकडे जाऊन राहतो. मला पूर्ण खात्री आहे की ते भूत लवकरच निघून जाईल. आणि मग तुम्ही सर्वजण तिथे या आणि माझ्या बरोबर राहा. हा. कोण आहात तुम्ही? तुम्हाला याची जाणीव आहे का की तुमच्या पापकर्मांमुळेच तुम्ही या स्थितीत आहात? तुम्हाला मानव जन्म मिळाला होता, प्रकृतीची अमूल्य देणगी. पण जेव्हा तुम्ही वाईट कर्म करून या मानव जन्माचा दुरुपयोग केलात, तेव्हा प्रकृतीने तो देह हिरावून घेतला. या दुःख स्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. खरं तर परमपिता परमेश्वराला तुम्ही नाकारलं. हेच सर्व पापांचं मूळ आहे. कळलं? जर तुम्ही भगवंतांना शरण गेलात तर तुम्ही सर्व पापातून मुक्त होऊ शकता. भगवंतांना शरण जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पवित्र नामाचा जप. माझ्या बरोबर म्हणा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्हाला बोलता येत नाही का? काही हरकत नाही. मी हरिनामाचा जप करतो आणि तुम्ही पूर्ण विश्वासाने लक्षपूर्वक ऐका. भगवंत आणि त्यांचं पवित्र नाम अभिन्न आहेत. प्रामाणिकपणे तुम्ही भगवंताच्या चरणी शरणागत व्हा. त्यांना प्रार्थना करा. तुमच्या सर्व चुकांबद्दल क्षमा मागा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझा प्रणाम स्वीकार करा.
मानस देह गेह जो किछु मोर, अर्पिलू तुया पदे नंद किशोर. माझं शरीर, मन आणि माझ्याकडे जे काही आहे ते, हे श्रीकृष्ण, मी तुम्हाला अर्पण करीत आहे. हे जग सोडण्याची माझी वेळ आता आली आहे. जसे मी नेहमी सांगत आलोय, तुमचं जीवन श्री चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन आंदोलनासाठी समर्पित करा. लवकरच तो गौरवशाली काळ येईल. संपूर्ण जग कृष्ण प्रेमानं भरून जाईल. म्हणूनच या संधीचा लाभ घ्या आणि या संकीर्तन आंदोलनासाठी स्वतःला समर्पित करा. संघटित रहा, सत्याने वागा, प्रामाणिक रहा, एकत्र रहा. निर्भयपणे, निसंशयपणे श्रील रूप गोस्वामी आणि श्रील रघुनाथ दास गोस्वामी यांचा संदेश जगभर पोहोचवा. निस्वार्थपणे, निर्भयपणे श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा जगभर वितरित करण्यासाठी समर्पित होऊन कार्य करा. कुणी भजन ऐकवणार का? শ্রীরূপ মঞ্জরি পদ সেই মোর সম্পদ, শ্রীরূপ মঞ্জরি পদ সেই মোর সম্পদ, শ্রীরূপ মঞ্জরি পদ সেই মোর সম্পদ, শ্রীরূপ মঞ্জরি পদ সেই মোর সম্পদ. अभयचरण डे यांच्यासाठी तार आहे. हो, मीच आहे अभयचरण.